आहोत सर मॅच चालू करत तत्पूर्वी खूप चांगली मॅच आपण पाहिली आणि 3 बॉल 3 वरती अगदी शेवटच्या 1 बॉल 3 वरती मॅच गेली आणि तिथे सामना जिंकला असरे संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन. एक महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळेल. आघाडीचे बॅटर मैदानावरती दाखल झालेत. एक चित्तथरारक लढत नुकतीच संपली. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर बाची तिकेज आउटसाइडेज घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. रन्स कंप्लीट झाली. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. विकास आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विकास गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेले आपण पाहतो आहोत. विकासचा पहिला चेंडू एक चांगल्या ढाटणीचा इथे पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवरती सिंगल येत असताना पाहायला मिळते. विकास आणि विजय सिंगल आली आहे पहिल्या बॉलवरती. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर डॉमिनेट केलं बॅटरला. बॅकफूट वरती ढकललंय. एक चांगला चेंडू इथे पाहायला मिळतो आहे. आदरणीय सोमनाथजी जिप्रे साहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांचंही आपण हार्दिक असं स्वागत करतो आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. स्कोर कार्ड वरती 1 षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना. पुढचा बॉल पुढे सासावला. खोला टाकला. उजव्या सीच्या बाहेरचा बॉल. क्षेत्ररक्षक स्वतः तिथे आपला हजर जबाबीपणा दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. येस चेक या ठिकाणी टिटेकर गावचे उत्कृष्ट खेळाडू सागरजी नवगणे त्यांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. टिटेकर संघाचा या ठिकाणी सत्कार होतो. त्यांना उडून ते आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. उलटू कॉम्बॉक्स बॅकफुटला यावेळेला कलात्मकतेने केला. एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ टायमिंग. फॅन्टास्टिक बॅटिंग. डीप स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो हा चौकार. बॅकफुटला आले. पंच केला. एक्स्ट्रा कव्हरला. स्वीपर कव्हरला हा चौकार येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 6. 6 ऑन दी बोर्ड. मैदानावरती बॅटिंग करत असताना संघ सध्याच्या घडीला आपण पाहतो आहोत. यावेळेचा बॉल विकाससाठीचा हा चेंडू जो मात्र पुन्हा एकदा यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळालाय. जिथे वडतुंबी आणि त्याच्या अगेन्स्टची मॅच एका बाजूला धारांबे या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळते. बॅटिंग करतोय संघ सध्याच्या घडीला. तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यावेळेचा बॉल बॅकफुटला आलाय. ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये. चेंडू ओलांडेल सीमारेषा. मिळतील धावा. 4 हा आलाय चौकार. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल ना याचा मात्र नेम नाही. मागील सामन्यामध्ये जे काही चित्तथरारक लढत पाहायला मिळाली. 4 बॉल 9 ची मॅच जिथे 3 बॉल 3 वरती आले आणि 3 बॉल 3 ची मॅच जिथे विजेता संघ केवळ एका धावेने राहिला. एक एक धाव क्रिकेटमध्ये फार महत्वाची आणि मोलाची राहते. या स्पर्धेने पुन्हा एकदा ते दाखवून दिले. खरं तर चुरशीचे सामने आज आपण पाहायला मिळालेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय. अगदी नवलातला आपण पाहतो आहोत. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याचं हे क्रिकेट आज आपण अनुभवतो आहे. धोंडेवाडी गावाने अर्थात गुरुदत्त प्रतिष्ठान धोंडेवाडीने आयोजित केलेला एक दैदिप्यमान असा सोहळा आज मात्र पाहायला आणि अनुभवायला मिळतो आहे. रायरेश्वर चषक 2025 दुसरं पर्व. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा नवनाथला आपण पाहतोय. ओव्हर द विकेटने नेक्स्ट डिलिव्हरी. यावेळेला बाची लिडिंग एज हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. त्याने टिपला जाईल. फलंदाज बाद. जे बॅट्समन आहेत पळत जायचे
खूप कमी अवधी आपल्याकडे आहे. आता तुमची 4थी मॅच आहे, अजून आपल्याला 3 मॅचेस खेळवायचे, त्यामुळे इथे एक क्विक विनंती, सर्वांनी जरा जलद गतीने खेळ करायचा आहे. वेळेच्या बाबतीमध्ये सहकारी असायला हवं, कारण इथून पुढे पहा मॅचेस तुम्ही काउंट करताय बरोबर आहे, मॅचेसचा टाइम काउंट करताय बरोबर आहे, परंतु संकेत सर ही गोष्ट आवर्जून लक्षात आणून देऊयात की बक्षीस वितरणाचा कार्यक्रम कदाचित 1 तासाच्या वरती होतो आणि त्याकरिता आपण साऱ्या गोष्टी जर या 2 दिवस केलेल्या आहेत, बक्षीस वितरण जर घाईघाईत झाला तर त्याला तितकीशी शोभा येत नाही. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील करण्यात आली आहे. लेग बाईच्या स्वरूपामधून रन्स इथे कंप्लीट होईल. रन्स येत असताना एकेरी धाव, एक धाव महत्वाची आहे, कशी येते त्याला महत्व नाही, धावा येतात या गोष्टीला महत्व आहे. एक धाव महत्वाची राहिली आहे. मैदानाच्या आतमध्ये एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 11, 11ला 1. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. व्हेरी फर्स्ट बॉलवरती नवनाथने विकेट प्राप्त केली, चांगला चेंडू हाताला आणि त्यावरती विकेट त्याने प्राप्त केली होती ओव्हर द विकेटने. पुढचा बॉल सफल झाले होते, उजव्या बाहेर स्क्वेअर कट केला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाही. एका धावेने संघ पुढे चाललाय. खरं तर इतक्या सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात ना, असं वाटू लागलं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एवढे सिंगल नसतात. तेवढ्या सिंगल सध्याच्या घडीला आपण मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. एक रन्स येत असताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजाने एखाद्या इंजिनिअरिंग पेक्षा चांगल्या कोणाचा वापर केलाय. लोअर फुल टॉस होता, ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते, डबलचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन वेगाने कंप्लीट करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. OUT रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक 2. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा चुकीची दुरुस्ती आम्ही करू. 12 बनल्यात, 12 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12ला 2. चेक सर, या ठिकाणी आता आपल्याला या ठिकाणी आपण पाहतोय निलेशजी तावरे यांचं आगमन झाले, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात. नुकतंच आजच्या दिवसामध्ये त्यांचं श्री गणेश हेअर कटिंग सलून म्हणून या ठिकाणी कोपरखेरणेने नवी मुंबईमध्ये त्यांनी शॉप टाकलेला आहे. त्यांना आमच्या गुरुदत्त कलाक्रीडा प्रतिष्ठान आणि रायरेश्वर चषकाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आहेत. खूप चांगला कारागीर तो आहे आणि सर्व जे मैदानावरती प्रेक्षक आहेत ना, त्यांना विनंती आहे नक्कीच व्हिजिट द्या. आमचे जे निलेशजी तावरे आहेत त्यांचं सलून आज उद्घाटन आहे आणि त्यांना पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देऊयात. दादा तावरे, दादा आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांचा सन्मान आपण करूयात, नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा देऊयात. निलेशजी तावरे यांना विनंती आपला सन्मान या ठिकाणी होते, आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. ओर टू कॉम्बॉक्स. पहिला बॉल खोलामध्ये पाहायला मिळतो आहे. चुका करतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस. पहा, मी पुन्हा एकदा सांगतो की धावा 13 आहेत.
13 म्हणल्यात. पंचांनाही टेन्शन या बाबीचं. खरं तर वाईट बॉल किंवा रनआउट देताना त्यांना तेवढं टेन्शन नसेल. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल जो दिशाहीन राहिला आहे. अतिरिक्तच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 ऑन दी बोर्ड. 37 रन्स असल्यानंतर जास्तीचं टेन्शन प्रत्येक अंपायरला येतं आणि ते मगाशी पाहायला मिळालं. पुढचा बॉल बाग फुटला. यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आल्यात. झेल निसटलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं होतं. 3 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेत. रन्स कंप्लीट करण्यात आल्यात. एकंदरीत तिहेरी धावा. 3 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 धावा. 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17ला 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती अशोक दाखल झाल्यात. हा तोच गोलंदाज आहे ज्याच्या नावावरती एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राहिला आहे आणि जर्सीत सारं काही सांगून जाते. कारण या स्पर्धेची गोड आठवण भेट. पंचांनी डेड बॉल घोषित केलाय. मृत चेंडू. डॉट बॉल डेड बॉल येत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा अशोक उजव्या सीच्या बाहेर गॅप मध्ये केलाय. गॅप मोठा आहे. इथे होणार नाही धावांचा तोटा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा आलाय चौकार. करायचा आहे. त्याचबरोबर कोर्लेगावचे सामाजिक कार्यकर्ते काळूजी चिकणे त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतो. दोन्ही मान्यवरांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. ओर टू कॉम्बॉक्स. काही विशेष सन्मान आपण करतो आहोत. खोलातला बॉल इथे वेगाने टाकला. तेडीएसटी रक्षकाचा वेध घेतलाय. सिंगल घेण्याचा प्रयत्न. आउट नसणार आहे खेळाडू. कारण एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॉल गेला. तुम्हाला दोघांनाही स्ट्राईक चेंज करणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली अंपायर. डॉट बॉल. त्याचबरोबर वाशिवले साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतो. त्यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. एकवीस धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. बॅटिंगची शैली पहा. टान्स पहा त्याचा. अगदी ओपन चेस्ट अशी त्याची स्ट्राईक एंडची शैली पाहायला मिळते. खोलात टाकला होता. वळवला. तेडीएसटी रक्षकाचा वेध घेतलाय. फलंदाज आणखीन एक धक्का होईल इथे. ठोकलाय हा आकर्षक आणि अद्भुत षटकार. चला या ठिकाणी विनंती आहे. वडतुंबी टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण लावा. वडतुंबी संघ विनंती आहे. काळबीराज संघ आणि दारंबे टीम आपला बॅट्समन लगेच मैदानामध्ये पाठवा. चला वडतुंबी टीम कळकळीची विनंती आहे. विनम्र विनंती आहे. आपण लवकरात लवकर मैदानामध्ये जा. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवायला हवं. चला त्वरित मी लक्ष वेधन. वडतुंबी टीम त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. घाई करा. त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजलं पाहिजे. वडतुंबी टीमचं आम्ही लक्ष वेधतो. आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. 28 ची आवश्यकता आहे. हॅलो. त्याचबरोबर चिखलगावचे आमचे विशालजी गोलप त्यांचं या ठिकाणी आगमन. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. विशालजी गोलप यांचा आपण शुभ सन्मान करूयात. विशालला विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे.
त्याचबरोबर विठ्ठलजी वाशिवले साहेब त्यांना देखील विनंती आहे आपला शुभ सन्मान या ठिकाणी होते आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. भोसले सरांनी सांगितलं होतं की जे सन्मान वगैरे आहेत ते आपण वेळेवरती आटोपणं गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट जी योग्य वेळेवरतीच करणं गरजेचं आहे आणि ते आपण पाहतोय विशालजी गोलप यांचा सन्मान होता. तर वाशिवले साहेबांना विनंती आहे, विठ्ठलजी वाशिवले साहेब आपण चला आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊ द्यात. अंपायर्स त्याचबरोबर राजगड प्रीमियर लीगचे आधारस्तंभ वाडाणे गावचे सुपुत्र महाराष्ट्र पोलीस महेशजी बोडके यांचं या ठिकाणी शुभागमन. महेशजी बोडके यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हा. चला क्षेत्ररक्षण साधलंय, पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. आपण लक्ष होतं आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला हवी. येस थँक्यू. त्याचबरोबर या ठिकाणी विठ्ठलजी शिरवले साहेब मावळा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. त्यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. महाराष्ट्र पोलीस महेशदादा बोडके यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. महेशदादा बोडके यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. गुरुत्व प्रतिष्ठान धोंडेवाडी रायरेश्वर चषक 2025च्या वतीने महेशदादा आपला शुभ सन्मान होतोय. महेशदादा बोडके आपण या आणि आपला शुभ सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करा. त्याचबरोबर आमचे मित्र सागर भाऊ धुमाळ यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. सागरदादा धुमाळ यांना देखील विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. बापू महेशदादा बोडके यांचा शुभ सन्मान करा. विठ्ठलदादा शिरवले यांचा देखील शुभ सन्मान करा. दोन्ही मान्यवर आमच्यासाठी खूप खास आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय विठ्ठल दादा यांचा शुभ सन्मान होतोय. मावळ प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आहेत. इरडस मावळ परिसरामध्ये त्यांचं खूप चांगलं कार्य असतं. तदनंतर बापू तुमच्याच हस्ते आपण महेशदादा बोडके राजगड प्रीमियर लीगचे आधारस्तंभ, राजगड प्रीमियर लीग ही स्वराज्याची पहिली राजधानी आणि त्या नावाची प्रीमियर लीग ती त्यांच्या विशेष मार्गदर्शनामध्ये होते. आमचे डॅशिंग पोलीस सुनील बापू धोंडे रायरेश्वर प्रीमियर लीगचे आधारस्तंभ आणि एका प्रीमियर लीगच्या दोन्ही एकाच गावचे जावे आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान होतोय. चला ओव्हर टू कॉम्बॉक्स कॉमेंट्रीमध्ये जाऊयात. पुन्हा एकदा मधुर आवाज ऐकूयात भोसले सरांचा व्हॉइस ऑफ महाराष्ट्र. 28चा पाठलाग करायचा. पहिला बॉल बॅकफुटला आले, ऑन साईडला क्षेत्ररक्षक होते, वाट पाहत आहेत. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. 2 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव आली आहे. संघाची धावसंख्या जिथे 28 आहे त्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे बॅटर नवनाथ आणि विलास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विशाल पहिलं षटक हाताळतोय. संघाची धावसंख्या 2 धावा. पहिल्या बॉलवरती एक चांगला स्ट्रोक अटेम्प्ट करण्यात आला नवनाथच्या माध्यमातून. फ्रंट फूट बॅकफूट आणि हा भेदभाव कदापि न करणारा बॅटर म्हणून नवनाथकडे पाहिलं जातं. त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती पाहत आहोत. खरं तर आघाडीचा बॅटर हा नेहमीच आक्रमकतेने बॅटिंग करणारा असावा. अनेक वेळेला आपण म्हणतो की आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा श्राप असतो, परंतु इथे 28चा पाठलाग करायचा आहे. आक्रमकता धारण केल्यानंतर आपल्यावरती येणारे दडपण आहे ते दूर होतं आणि त्याकरिता धाबा गोळा करण्यासाठी आपण प्रयत्नशील असणं गरजेचं राहील. हा चेंडू अवांतर स्वरूपाचा आला. रन्स काय स्कोर कार्डवरती 3. आघाडीची जोडी नवनाथ स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो. त्याने प्रेशर क्रिएट केला बॉलरवरती. विशाल याला आपण पाहतो जर्सी नंबर 42 पहिलं षटक हातात असताना जिथे 28 धावा रोखायच्या आहेत आणि त्याने ही जिम्मेदारी घेतली आपल्या खांद्यावर. कोलातला बॉल ऑन साइडला केलाय. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार. आता एकच प्रश्न विचारू लागलेत, कहा है वो गोटे अंपायर? कुठे आहे? यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने. व्हॉट अ स्ट्रोक डाउन द ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड, स्ट्रेट हिट,
ग्रेट हिट, चौकार. गोलंदाजाच्या मस्तकावरती दस्तक देणारा चौकार. संघाची धावसंख्या 13. पुढचा बॉल. यावेळेला देखील स्टायलिश चोक खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. इनफिल्डला भेदलंय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. रिले स्वरूपामध्ये चेंडू इथे अडवण्यात आलाय. 2 मिळाल्यात, 15 बनल्यात. 28चा पाठलाग करायचा. 15 तर आलेल्या पाला मिळाल्यात. अजूनही 13ची आवश्यकता राहिली आहे मॅच मध्ये. चांगली बॅटिंग होते. आक्रमकता इथे धारण केल्यानंतर अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स हे मूल मंत्र अंगीकारत असताना प्रतिस्पर्ध्याला सळो की पळो करून सोडलंय. धावफलकावरती धावा आहेत त्या सध्या परिस्थितीमध्ये 15. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल खाली राहिला. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. विशालने आपण पाहिलं तर या षटकामध्ये अद्याप 5 बॉल हाताळल्यात. 5 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केल्यात. खर्चिक साबित राहिला. तो महागडा राहिलाय. रन्स आल्यात त्याच्या षटकामध्ये. संघाची धावसंख्या तिथे 15 वरती जाऊन टेपलेली पाहायला मिळाली. मॅच बनवू शकते. विकेट हव्यात. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये निश्चितच होत असताना पाहायला मिळतोय कारण एक पात्री अभिनय नवनाथने केलाय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा रूम दिलाय. इनसाइड आउट केलेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. चेंडूने ओलांडली आहे सीमारेषा. आणखीन एक चेंडू सीमारेषा ओलांडतोय. चौकार आलाय. चटणी चटणी तेडी पुढचे तर या रीलच्या जमान्यामध्ये हे गीत राहिलंय आणि बाया काय मागतात ते गीत राहिलंय. सर्वाधिक जास्त रील्स बनल्यात. मग किचन असू द्या, हॉल असू द्यात किंवा घर असू द्यात, घराच्या बाहेर रस्ता असू द्यात, मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळूया जिथे 19 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या अंती 19 धावा. 28चा पाठलाग करण्यात येत असताना पाहायला मिळालाय. रायरेश्वर चषक 2025 आपण पाहतो. हा चेंडू जिथे दिशाहीन राहिलाय. आयोजकांनी कदाचित या वर्षीच्या हंगामामध्ये ना दुसऱ्या पर्वामध्ये जे काय ब्लेझर्स दिलेत ना, ज्या कॅप्टनने ब्लेझर्स घातलेत, काहींचे लग्न झाले नसतील त्यासाठी जी त्यांची प्रॅक्टिस असेल आणि काहींचे झालेत. पहा, मराठी माणूस ब्लेझर केवळ एकदाच घालतो, तो लग्नात. त्यानंतर कदाचित तो युग येतो आणि आज तो पुन्हा एकदा युग आलाय. व्हाईट बॉल येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या 21. केवळ 60ची आवश्यकता मॅचमध्ये राहिलेली पाहायला मिळाली आहे. समीर गोलंदाजी मार्कवरती आल्यात आणि त्यांनी अवांतर धावा केवळ खर्च केल्यात. विलाससाठी हा बॉल खोला टाकला होता. पंचाकडे अपील करण्यात आली होती. एक पिंक पॉइंट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. विथ द बॅट एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 22 धावा धावफलकावरती आहेत. 6ची आवश्यकता या सामन्यामध्ये. एक चांगला प्रेझेंटेशन बॉक्स उभारण्यात आला. त्याहूनही अधिक डीजे चांगला आहे. उच्च दर्जाचं समालोचन तुम्ही ऐकता संतोषजी देसाई सर आणि अगदी त्याच वेळेला संकेतजी धनावडे सर यांच्या माध्यमातून. चांगल्या दर्जाचं आयोजन, चांगल्या दर्जाचं नियोजन, प्रशस्त क्रीडांगण, आखीव आणि रेखीव संकल्पना असणारे हे आयोजन आपण पाहत आहोत. एक चांगली थीम चहूबाजूला पाहायला मिळते. स्कोर कार्डवरती रन्स आहेत त्या 22. 6ची गरज. विलासच्या अगेन्स्ट एक चांगली गोलंदाजी होतीये. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल अपीश अँड दॅन पनिश. स्वीपर कव्हरला केलं. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. केवळ एक सिंगल. एकेरी धाव इथे केवळ प्राप्त होईल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वधारते. 23 बनलेल्या आहेत. 23 धावा. 23 बनल्यात. अजूनही आपण पाहिलं 5ची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती विलास स्ट्राईक एंड वरती येतोय. खाली राहिलेला बॉल हलक्या हाताने मनगट वळवली आहेत. फ्लिक केलाय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. केवळ एक सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 24 वरती जाऊन पोहोचले. 4ची गरज. जास्तीची घिसाडघाई केलेली नाही आहे कारण या गोष्टी ठाऊक आहेत आपल्या
विजय दृष्टी शेपात आहे आणि जास्तीची घाई करणं गरजेची नाही. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट होतात. 2ची आवश्यकता राहिली आहे, केवळ 2ची गरज. येणारे चेंडू शेष आहेत ते एकंदरीत 7 बॉल आणि 2ची आवश्यकता. 60 चेंडू आणि 2ची आवश्यकता सामन्यामध्ये पाहायला मिळते. या बॉलवरती कदाचित एखादा मोठा स्ट्रोक आला तर सामना इथे फिनिश होऊ शकतो. त्यासाठी आवश्यकता राहील मोठा स्ट्रोक खेळण्याची. यावेळेला बॅकफुटला आल्या, ऑन साईडला केला जरूर. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. केवळ एकेरी धाव येते. मॅच शेवटच्या षटकामध्ये जाईल. येणारे 6 बॉल 1ची गरज. या प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळूयात जिथे करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा टॉस. सहा बॉल आणि 1ची आवश्यकता आहे. चला, विजेता संघ खेळणारा त्या कारणास्तव आपल्याला थांबणं गरजेचं आहे. कदाचित मला वाटतं या षटकामध्ये अगदी हलक्या हाताने खेळल्यात, परंतु हे विसरून चालता कामा नये. इतिहासाची पानं पलटली ना तर कर्जतचा कडाव संघ जो आहे, शिवशक्ती कडाव, या टीमने 6 बॉलमध्ये 1 धावा रोखल्या होत्या कंपल्सरी चेसिंग मध्ये. पहिला बॉल हलक्या हाताने सेन्सिबलने इथे रन्स घेतली. मॅच जिंकली जाते. एक मोठा विजय पाहायला मिळाला, अर्थात 10 विकेट राखून या सामन्यामध्ये विजय संपादन केलाय तो संघ. कॅप्टन पळत या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, लवकर या. विनंती आहे धारांबे टीमचे कॅप्टन या लगेच. नवनाथ पळत या. कोणीही कॅप्टन धारांबे टीम पटकन या, पटकन.